तर बघा मैत्रिणींनो, तुमच्याही घरामध्ये असं कधी कधी होतं का की आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला असतो आणि अगदी जेवणाच्या वेळेस एखादी व्यक्ती घरातली म्हणते की मला ही भाजी आवडत नाही आणि मला अंड्याचं काहीतरी बनवून दे. तर त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये सहज लगेच येतं की अंड्याची पोळी किंवा अंड्याचं पटकन बनणारं काहीतरी आपण करून द्यायचं. तर ही जे अंड्याचे ऑमलेट आहे, अगदी हे झटपटसुद्धा होतं आणि अगदी मस्त स्पॉन्जी, म्हणजेच घरातले व्यक्ती जे आहेत ते भाजी सोडून नक्की हेच खातील, इतकं छान असं हे ऑमलेट बनतं. आपला जसा स्पॉन्जी डोसा असतो किंवा पिझ्झा असतो, अगदी तशाच टाईप हे ऑमलेट आपलं तयार होतं. तुम्ही आता बघू शकताय, हे बघा किती स्पॉन्जी, मऊ, लुसलुशीत असं हे ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे. आता मुलंसुद्धा बघा कधी कधी अंडी खायला नकार देतात. आपल्यालाही वाटतं त्यांनी अंडी खावीत तब्येत सुधारण्यासाठी. तर अशा वेळेस आपण असं वेगळं काहीतरी करून जर दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील. तर आता चला मग हे ऑमलेट आपण कसं बनवायचं आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर पहिल्यांदा आपल्याला लागतील अंडी. तर 4 अंडी मी घेतलेली आहेत. 4 अंड्याचाच आपण ऑमलेट करायचं आहे. तर ते 4ही अंडी मी फोडून घेतलेली आहेत. तर एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे, कारण आपल्याला ती अंडी फेटून घ्यायची. तर तुम्ही त्याची क्वांटिटी म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अगदी तळाशी ही अंडी आहेत फोडलेली. तर आता बीटरच्या साहाय्याने मी फेटून घेते. तुमच्याकडे बीटर जर नसेल तर विस्करच्या साहाय्याने तुम्ही फेटून घेऊ शकता. पण थोडासा जास्त वेळ लागेल आणि थोडं हातही दुखेल. त्यामुळे बीटरने जर आपण फेटलं तर आपण अगदी झटपट हे ऑमलेट तयार करू शकतो. तर पहिल्यांदा आपण आता 2-1 मिनिट ही अंडी आपण फेटून घेऊयात. तर आता हे बीटरच्या साहाय्याने मी थोडा वेळ आता हे अंडी जी आहेत ती फेटून घेते. आपण केकला जशी अंडी ही फेटतो तशाच पद्धतीने आपल्याला हे अंडी जी आहेत ते फेटून घ्यायचे. तर आता 2 मिनिट झालीत. आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तर आता आपल्या ऑमलेटला जेवढं मीठ लागणार आहे त्यानुसार आपण मीठ टाकायचं आहे. आणि पुन्हा बीटरच्या साहाय्याने आपण आता अगदी पातेलं पूर्ण गच्च होईपर्यंत आपण हे फेटून घेणार आहोत. म्हणजे 3 ते 4 मिनिट आपण थोडंसं थांबून आता हे बीटरने फेटून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं हे जे आपलं बॅटर आहे पूर्ण फ्लपी होत नाही तोपर्यंत हे फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता त्याची कन्सिस्टन्सी बघा, त्याची क्वांटिटी किती वाढलेली आहे. तर आता अशा पद्धतीने हे आपलं हे जे बॅटर आहे ते झालेलं आहे. आता गॅसवरती मी एक पॅन ठेवला आहे. तुम्ही शक्यतो नेरले पॅन घ्या. आता त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि अगदी आता हे जे बॅटर आहे व्यवस्थित असं हे गोल आकार येईल असं हे बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही पॅन असा उंच घ्या. सपाट पॅन जर घेतला तर तो व्यवस्थित असा आपल्याला भाजता येणार नाही. तर आता हे आपल्याला चांगलं छान असं हे भाजून घ्यायचं आहे. तर त्यावरती आता 2 मिनिटासाठी मी त्यावर झाकण ठेवते. झाकण ठेवल्यामुळे बघा हे जे ऑमलेट आहे अगदी स्पॉन्जी बनतं, कारण वाफेवरती छान असं शिजलं जातं. तर आता 2 मिनिटांनी मी झाकण काढले. त्यावरती टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा, नंतर बारीक चिरलेलं टोमॅटो. तर तुम्हाला ज्या भाज्या मुलं खात नसतील तुम्ही त्यावरती त्या भाज्यासुद्धा तुम्ही टाकू शकता. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि नंतर टाकणार आहोत आपण आता तिखट. आपल्याला जसं हवं आहे तसं आपण चिली फ्लेक्स टाकायचे. तर चिली फ्लेक्स तुमच्याकडे जर नसेल तर लाल सुक्या ज्या मिरच्या असतात त्या मिक्सरमध्ये जरा जाडसर बारीक करून घ्यायच्यात आणि त्यामध्ये टाकायच्यात. तर आता हे सर्व आपण जे जिन्स आहेत त्यावरती टाकून घ्यायच्यात आणि पुन्हा आता 2-1 मिनिटासाठी त्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता 2 मिनिट झालेली आहेत. आपण झाकण काढून बघतोय. हे बघा खालची बाजू आता छान अशी मस्त भाजली गेलेली आहे. तर आता आपण हे पलटी करूयात. तर अगदी हलक्या हाताने मस्त उलटण्याने आपण हे पलटी करायचं आहे. तर अगदी बघा तुम्हाला दिसतच असेल अगदी मऊ असं झालेलं आहे आणि स्पॉन्जी पण दिसतंय. तर बघा
आता एक साईडने मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे आणि आता दुसरी साईडसुद्धा आपण छान भाजून घ्यायची. हवं तर तुम्ही बटर टाकू शकताय त्यावरती किंवा तेलही तुम्ही वापरू शकता. आता बघा दोन्ही साईड व्यवस्थित अशा भाजून घेतल्यानंतर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तयार झालं आपलं हे छान स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असं हे अंड्याचं ऑमलेट. तर झटपट होणार आहे, मुलांनाही आवडेल, घरातल्याही मंडळींना नक्कीच आवडेल. तर हे तुम्हाला अंड्याचं ऑमलेट कसं वाटलं तर मला कमेंट करून पण सांगा. आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजेच आपलं जे रोज अपलोड होणारे जे व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपले नवनवीन वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा पाहता येतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.